काय मंडळी, तुम्हीही कधी खाल्लाय का हो मिक्सरमध्ये वाटलेला गाजराचा हलवा? मला तर खूप आवडला बरं का. एकच नंबर चवीचा या ठिकाणी ना हा गाजराचा हलवा तयार झालेला होता. आता गाजराचा हलवा या ठिकाणी तयार करण्यासाठी ना बाजारातून 1 किलो गाजर घेऊन आलेले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरचे जे धागे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. खाताना काय होते की धागे आपल्या दातामध्ये अडकू शकतात, यासाठी वरील भाग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. वरील भाग स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला याच्या छोट्या-छोट्या तुकड्यामध्ये भाग करून घ्यायचे आहेत आणि आतील जो पांढरा भाग आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, आजी, आई आपल्याला सांगायची गाजर खाताना, की "आतील भाग खाऊ नको, तो भाग खाल्ला की तुझ्या पोटात दुखेल." यासाठी ना आपल्याला या ठिकाणी सुरळ घ्यायचं नाही आहे, वरचा लाल भाग घ्यायचा आहे आणि जो लाल भाग आपण घेणार आहोत त्याला बारीक कट करून घेणार आहोत. या पद्धतीने ना अवघ्या 5 मिनिटात 1 किलो गाजर बारीक कट करून घेतलेलं आहे. आता हे बारीक कट केलेलं गाजर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची, 4 ते 5 वेलदोड्याच्या बिया घालायच्या आणि 1 ग्लास या ठिकाणी थंड दूध घालायचं आहे. गरम दूध या ठिकाणी घालू नका. गरम दूध घातलं की तुमचं दूध फाटू शकतं, यासाठी थंड दूध घालायचं आणि याची मिक्सरवरती बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तयार झालेली पेस्ट अगदी मऊसूद या ठिकाणी झालेली आहे. आता एका पॅनमध्ये ही तयार केलेली पेस्ट काढून घ्यायची आणि मध्यम आचेवरती झाकण ठेवून सुरुवातीला 10 मिनटं हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर झाकण काढायचं. या हलव्याचा स्वाद आणखीन वाढवण्यासाठी 1.5 चमचा तूप घालायचं आणि परत झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं हलवा शिजवून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटानंतर मिश्रण थोडंसं घट्ट झालं की यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला आणि परत झाकण ठेवून 2 मिनटं हा हलवा शिजवून घ्या. मस्तपैकी या ठिकाणी ना हा हलवा तयार होतो. गाजराचा हलवा खायला अगदी मऊसूद आणि चवीलाही खूप भन्नाट लागतो. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.